हॅलो, वेलकम टू माय चॅनल गिरिजाज अन्नपूर्णा फूड्स. आज थंबनेलवरनं समजलंच असेल आपण काय करतोय. येस, आपण करतोय ताकातली उकड. तर मी तुम्हाला साहित्य दाखवते. मी तेल घेतले फोडणीसाठी, चवीपुरता मीठ, मोहरी आणि हिंग फोडणीला, आणि हळद घेतलेली आहे. मिरच्या घेतल्यात, ह्या तिखट मिरच्या आहेत, आणि कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे आंबट ताक आहे माझ्याकडे. आणि हे घेतलं आहे मी तांदळाचं पीठ. आपण भाकरीला जे वापरतो ते. जर का तुम्हाला मोदकासाठी हवं असेल सुगंधी पीठ, तेही घेऊ शकता तुम्ही. आता फोडणीची तयारी करूया आपण. मी तेल घातलं एका पॅनमध्ये. आणि एक लक्षात ठेवा, ही ताकातली उकड करताना ना ह्याच्यासाठी आपण तिखट लवंगी मिरच्याच वापरायच्या आहेत. म्हणजे आपल्याला ना आंबट तिखट अशी छान चव येते. एखाद्याच्या तोंडाची चव गेली असेल ना, तर त्याच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता फोडणीला आपण करून घेऊया. मी मोहरी घातली आहे फोडणीत, हिंग घातला आहे, मिरची, कढीपत्ता आणि हळद पण याच वेळी मी घालून घेतली आहे. आता ताक पण घालून घेणार आहोत. आणि हे ताक घालताना ह्याच्याबरोबर थोडंसं अर्धी वाटी पाणी पण घालायचं आहे. माझ्याकडनं काही शूट करायला मिस झालेत माझे शॉर्ट्स, तर त्यामुळे सांभाळून घ्या. आता मी हे चांगलं ढवळून घेते. मीठ पण घातलं. चव पण बघून घ्या या वेळेला, कारण की पीठ घातल्यानंतर आपल्याला चव बघता येणार नाही, कारण की सगळीकडे मग ते मीठ लागत नाही. आता ह्या पाण्याला, आपल्या या कढीला एक उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. तांदळाचं पीठ घालताना हळूहळू पीठ घाला, कारण की तांदळाचं पीठ एकत्र घातलं तर गुठळ्या होण्याचे जास्त चान्सेस असतात. हे आता कढी आपली ही उकळलेली आहे. ताक उकळलेला आहे आपला. आता ह्याच्यात मी घालणार आहे तांदळाचं पीठ. अगेन तो तांदळाचं पीठ घालतानाचा शॉट माझ्याकडनं मिस झालेला आहे. मला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा बंद होता, रेकॉर्डिंग थांबलं होतं. हे बघा, माझ्या पण अशा पिठाच्या गोळ्या झाल्या होत्या, म्हणून मी छोट्या चमच्याने ते काढून घेतलं व्यवस्थित. अंदाज घेऊन ह्याच्यात पीठ घाला. आता हे झालं. आता ह्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटं ह्याला व्यवस्थित शिजून देऊया. परत मला तर थोडं कमी वाटलं म्हणून मी परत आता ह्याच्यात तांदळाचं पीठ घातलं आहे आणि चांगलं मी आता हे कालवून घेणार आहे व्यवस्थित. बरेच दिवस झाले काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर आले नव्हते, कारण की मी बाहेरगावी गेले होते, म्हणून चॅनलवर व्हिडिओ आले नव्हते. आता आपले रेग्युलर व्हिडिओज येत राहतील. श्रावण महिना पण आलेला आहे. आपल्या काही पारंपरिक रेसिपी, श्रावणातल्या महत्त्वाच्या रेसिपी आपण यात शेअर करणार आहोत. आता त्याच्याबरोबर आपले रक्षाबंधनचे पण व्हिडिओज येणार आहेत. जे रक्षाबंधनचे मी गिफ्ट बॉक्सेस तयार करते, जे माझे कुरिअर होतात, सगळीकडे जातात, त्याचे व्हिडिओसुद्धा येणार आहेत. मी घरात राख्या बनवते, त्याचेही व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे नक्की बघत राहा. ही उकड आपली झालेली आहे. आता ह्याच्यात मी कोथिंबीर घातली आहे. आता रेडी आहे आपली उकड. छान एकदा परत मी कालवून घेतली आणि आता आपण ही सर्व करूया. ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी पातळच ठेवा, खूप घट्ट नका शिजवू पीठ, नाहीतर मग मजा नाही येणार. आणि आता मी फोडणीच्या वेळेला जे तेल थोडं वाचवलं होतं ना, ते आता मी ह्या उकडवर घालणार येतील. कारण की तुम्ही नसणार कच्चं तेल खाणार तर नका घालू, पण या उकडवर ना एक अर्धा चमचा तरी कच्चं तेल घाला. अतिशय सुंदर चव येते. ही आपली कोकणातली अशीच एक पारंपरिक रेसिपी आहे, तांदळाची उकड. तांदळाची उकड रेडी झालेली आहे. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हा प्रकार एकदा नक्की करून बघा. ज्यांच्या तोंडाची चव गेलेली असणार त्यांच्यासाठी हा परफेक्ट नाश्ता आहे. नाश्त्याला हा प्रकार करू शकता. रात्री ज्यांना हलकं खायचं असेल त्यांनी हा प्रकार करा आणि मला कळवा. थँक्स फॉर द वॉचिंग. कमेंट करायला विसरू नका की हा एक प्रकार तुम्हाला कसा वाटला.